ओम श्री कुलदेवताय नमो नमः। 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, अखंड नंदादीप लावलेला असेल। जसे घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे, तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा, पूजा, अर्चना करतो त्यालाही तेवढेच महत्त्व आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या 9 दिवसामध्ये कोणत्या माळेला काय करावे असा प्रश्न अनेक स्त्रियांना पडलेला असतो किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना देखील याबद्दल माहिती नसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। त्यामध्ये देवीला कडकणी कोणत्या माळेला बांधावी, तसेच नवरात्रीमध्ये देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी, कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे, तसेच देवीला पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवावा, अशी बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्री साजरी होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आपण साजरा करतो। नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असतो। त्यामध्ये 2 वेळेस देवीची आरती करणे, दिवाबत्ती करणे, घटाला रोज माळ चढवणे, रोजचा नैवेद्य देवीला दाखवणे, घटाला माळपाणी करणे, त्याबरोबरच काही जणांचा दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, काही जणांचं कुंकुमार्चन करायचं असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल, दिव्याची काळजी घेणं, तर रोजच्या या काही ना काही सेवा आपल्या चालू असतात। तर देवीच्या या सेवा करण्यासोबतच नवरात्रीच्या या 9 दिवसात काही विशेष दिवशी काही गोष्टी करण्याला सुद्धा जास्त महत्त्व आहे। तर अशाच काही प्रश्नांची उत्तरे आपण यापुढे जाणून घेऊयात। तर पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी किंवा कडकणी कोणत्या माळेला बांधावी। सर्वांना माहितीच असेल की नवरात्रीमध्ये देवीला कडकण्याचा पण नैवेद्य दाखवला जातो। कडाकणी बांधली जाते। कडकणी किंवा कडाकणी असं दोन्ही शब्द त्याला वापरले जातात किंवा फुलोराही काही ठिकाणी म्हणलं जातं। तर ही कडकणी तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी बांधू शकता। अनेक जण सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी कडाकणी बांधतात, पण तुम्हाला जर जमत नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी आणि नवमीला पण बांधू शकता। कडकणी बांधताना त्या एकूण 5, 7, 9 अशा पद्धतीने बांधू शकता। तर आमच्या इकडे 9 कडकणी बांधतात। तर ही कडकणी आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती बांधली जाते। जशा प्रकारे आपण घटावरती माळ बांधतो अगदी त्याच प्रकारे कडकण्यांची माळ करून बांधली जाते। तर त्या एकूण 9 कडकण्यांची माळ करायची असते। त्यामध्ये देवीचे दागिने पण बनवतात। तर आपल्या घरात घटावरती 9 कडकण्यांची माळ, त्यामध्ये काही देवीचे दागिने पण असतात। तर त्याच पिठाचे म्हणजेच आपलं गव्हाचं जे पीठ आहे तर त्यामध्ये हळद आणि थोडीशी साखर घालून आपल्याला हे देवीचे दागिने बनवायचे असतात। तर त्यामध्ये तुम्ही वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, जोडवी, माळ, पैंजण, कानातले, तसेच खाऊचे पान हे सर्व त्या पिठाचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे हे सर्व करून ते तळून मग दोऱ्यामध्ये बांधून त्याची माळ करून घरात घटावरती बांधली जाते। तर हे सर्व करून तुम्ही सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला बांधू शकतात। आणि जेव्हा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाता तर तेव्हा तुम्ही फक्त 5 कडकण्यांची किंवा 9 कडकण्यांची माळ करून घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी पण सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवशीच आपल्याला त्या घटावरती, मंदिरातील घटावरती माळ बांधायची आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत तर त्यांनी घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य दाखवायचा असेल, तळी भरायच्या असेल, परड्या भरायच्या असतील तर ते सर्व करून मग तुम्ही घट उठवायचे आहेत। तर घट कसे उठवायचे, कधी उठवायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। तर त्यासाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। तसेच त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी। कारण आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरत असतो। तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे तर त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता। लक्षात ठेवा, देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे। दुसऱ्यांनी देवीला साडी नेसवली म्हणून आपणही साडी घ्यावी किंवा हे त्यांनी दिलं म्हणून आपण द्यावं असं काहीही नसतं। आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या यथाशक्ती त्या ओटीचं साहित्य घ्यायचं आहे किंवा ओटीमध्ये जे काही साहित्य असेल तर ते तुम्ही ठेवायचं आहे किंवा तुम्ही फक्त खणा नारळाने सुद्धा ओटी भरू शकता। देवीच्या मूळ पीठावर जाऊन ओटी भरणं शक्य असेल तर नवरात्रामध्ये नक्कीच भरावी।
किंवा आपल्या गावामध्ये काही आसपासच्या ठिकाणी कुठे देवीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता. किंवा आपल्या गावामध्ये अंबाबाईचं मंदिरसुद्धा असतं तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन ओटी भरू शकता. कुठेही बाहेर जाणं शक्य नसेल तर मग आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता आणि ते साहित्य नंतर एका गरजू सवाष्ण स्त्रीला दान करू शकता. ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला भरायची असते. तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीनुसार ही ओटी भरू शकता. तर पुढचा प्रश्न असा आहे की नवरात्रीच्या या 9 दिवसात कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे. नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात. त्या कन्यांना साक्षात आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची ओटी भरत असतो. त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो. मग त्यामध्ये कोणी भोजन देतं, कोणी फक्त गोडाधोडाचा एखादा पदार्थ प्रसाद स्वरूपात देतात, काही जण खीर करतात. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता. कोणतीही गोष्ट असो फक्त मनोभावे केली तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. तर ज्यांना कन्यापूजन करायचं आहे तर ते अष्टमी आणि नवमीला करू शकतात. काही जण सप्तमीला पण करतात पण शक्यतो अष्टमी आणि नवमी या दिवशी जास्त करतात. जर तुम्हाला या तिन्ही दिवसापैकी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की पुढे काहीतरी अडचण येईल महिलांना वगैरे तर त्यांनी या 9 दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता. आणि जरी या 9 दिवसांमध्ये तुम्हाला काही कारणास्तव कन्यापूजन करणं जमलं नसेल किंवा कन्यापूजन करणं राहून गेलं असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा कन्यापूजन करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा. घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्याकडे पूर्वीपासूनच जी परंपरा चालत आलेली आहे तर त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत. काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात. घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग घट उठवायचे आहेत. काही जण गारवा म्हणून त्या घटामध्ये त्या दिवशी दहीभातसुद्धा थोडासा टाकतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. किंवा मग आपल्या घरातील जी वडीलधारी माणसं असतात तर त्यांना विचारून पण तुम्ही हे सर्व करू शकता. आणि आपण जो घटावरती नारळ ठेवलेला असतो तर घट उठल्यावरती तो नारळ आपल्याला लगेच फोडून प्रसाद स्वरूपात खायचा आहे. घट उठवायला आपल्या आजूबाजूचे जे काही पुरुष मंडळी लहान मुले आलेली असतात तर त्यांना तो नारळ प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो. काही जण हा नारळ फोडत नाहीत तर ज्यांना फोडायचा नसेल त्यांनी विसर्जन पण करू शकता. किंवा मग तो लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता. जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे करू शकता. ज्यांना फोडायचं असेल त्यांनी फोडून प्रसाद म्हणून देऊ शकता. तुम्ही जर घट दसऱ्याला उठवणार असाल तर असंही आपण दसऱ्याच्या दिवशी गोडधोड बनवत असतो. काही जण या दिवशी पुरणपोळीसुद्धा बनवतात किंवा मग अनेक जण वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. तर या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन करतो. म्हणजेच एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतो, शुभेच्छा देतो. तर या दिवशी सर्वजण एकमेकांना सोने देतात आणि सोने देताना सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असे सुद्धा म्हणतात. कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते. म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव साजरा करत असतो. म्हणूनच आपण दसरा हा सण साजरा करतो. त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही भागात देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेल पण तर आमच्या इकडे देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमीला दाखवला जातो. ज्यांचा उठता बसता उपवास आहे म्हणजे जो शेवटचा उपवास असतो घट उठवतानाचा तर तेव्हा आपल्याला त्या दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर या दिवशी लाल भोपळा कापून त्या भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि मग ते उकडून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात. त्याचबरोबर या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं. कोहळा कापला जातो. अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे तर त्या ठिकाणी होम हवन करतात. त्या ठिकाणी कोहळा कापला जातो. तर अशा प्रकारे तुमच्या भागात पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.